की हे संजू सुखदान सारखा एक व्यक्ती राजकारणामध्ये येतोय। आपण राजकारण बघतो, राजकारणामध्ये येतात पैसे कमवण्यासाठी काही जण, स्वतःचे घर भरण्यासाठी। हा स्वतः स्थिर स्थावर झालेला व्यक्ती, तो गरिबीतून गेलेला स्थिर स्थावर झाला आणि समाजासाठी काहीतरी करायचंय म्हणून राजकारणात आलाय। हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा। नंबर 2, पीआय साहेब, पीआय पाटील ना, मी तुम्हाला जाब विचारू इच्छितो, तुम्ही इथं येऊन ते सांगावं लागल। जी तारीख फिर्यादीमध्ये घातलेली आहे त्या तारखेला संजू सुखदान बरोबर आपण बरोबर होतात, त्याच वेळेला त्याच तारखेला ते व्हिडिओ आमच्याकडे आलेले आहेत, व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत। आपणच नव्हे तर काही कर्मचारी देखील त्यांच्या बरोबर होते, काही वकील मंडळी त्यांच्या बरोबर होती। आणि इथं फायर होतंय हाकेच्या अंतरावरती, एकाही नेवास्कराला माहिती नाही, पोलिसांना माहिती नाही। 13 तारखेला फायर केल्याचा गुन्हा दाखल, 20 तारखेला गुन्हा दाखल केला जातोय, 13 तारखेला फायर होतोय, कोणाच्या कानाच्या कोपऱ्याला माहित नाही। काय जंगल राज चाललंय? गोरे इंग्रजांचं राज्य आहे काय का मोगलांचं आहे? त्यांनी रितसर काय कशी झक मारायची ती मारावी, काय करायचं ते करावं। जामीन घेणार नाही संजू नाना, परंतु ते खोटा गुन्हा आहे हे पोलिसांना, स्थानिक पोलिसांना माहिती आहे, एसपीला कदाचित माहिती आहे आणि महत्वाचा पालकमंत्र्यांना देखील माहिती आहे। नंबर 2, तो जो गुन्हा दाखल केलाय ना, आता गुन्हे दाखलच करा इथून पुढे। खोटेच गुन्हे दाखल करायचे ना, इथून पुढे खरे गुन्हे दाखल करा। आणि मी आव्हान करतो त्या मुख्याधिकाऱ्याला, जर त्यांनी येऊन माफी नाही मागितली आणि सर काय कायद्याच्या चौकटीतून कसं ते माघार घ्यायची त्या पद्धतीने जर माघार नाही घेतली तर जिथं तो मुख्याधिकारी दिसल तिथं मी माझ्या बुटाडाने त्याचं थोबाड आणल्याशिवाय राहणार नाही, हे मी वचन देऊन सांगतो। नंबर 2, ते सीसीटीव्ही आहेत, सगळं आहे। आणि काय मागणी, काय संघर्ष चालू होता? 35 वेळा पाणी सोडण्याचे 40 लाख रुपये खर्च, आणि त्याचा जाब विचारायचा नाही याला। एक तर भाड त्यांनी खायची आणि वरून कोणी जाब विचारलं तर खोटे गुन्हे दाखल करायचे। गल्लीपासून दिल्लीपर्यंत तेच चालू आहे। तर हे आपल्याला सर्वांना, नेवास्करांना पक्ष विरहित, मी म्हणतो पक्ष भिक्ष राजकारण या सोडून, परंतु एक सुनेवासा, चांगला नेवासा प्रस्थापित करण्यासाठी, चांगल्या माणसाला साथ देण्यासाठी आजच नाही तर इथून पुढच्या संघर्षामध्ये आपण सर्वांनी एकत्र राहावं असं आव्हान करतो।